हॅलो, मी निर्मला अप्पाराव माने पुण्यातून बोलते. मी आज आंबेडकरांविषयी एक व्हिडिओ शेअर करते. माझ्या व्हिडिओचं नाव आहे युग प्रवर्तक दलितांचा मसिहा. भारतीय राजघटनेचे शिल्पकार, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे प्रबळ समर्थक, कायदा मंत्री, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्यायिक पत्रकार, तत्वज्ञ, नॉलेज ऑफ सिम्बॉल, युग प्रवर्तक, महान वक्ता, 32 पदव्यांचे मानकरी, 40,000 पुस्तकांचे जगातील सर्वात मोठे खाजगी ग्रंथालय अशा या महान मुक्तिदातास विनम्र अभिवादन. माझा समाज सर्वार्थाने सुधारला पाहिजे. त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागा झाला पाहिजे. अन्यायाविरुद्ध पेटून उठला पाहिजे. बुद्धीच्या जोरावर सारे जग जिंकता आले पाहिजे असा अट्टहास धरणारे बाबासाहेब जगज्जेते 1920च्या दशकात मुंबईत झालेल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की जिथे माझी वैयक्तिक हित आणि देशाचे हित यांच्यात संघर्ष असेल तिथे मी देशाच्या हिताला प्राधान्य देईन, पण जिथे दलित जातीचे हित आणि देशाचे हित यांच्यात संघर्ष असेल तिथे मी दलित जातीला प्राधान्य देईन. मनुस्मृती दहन एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते, परंतु ते सवर्ण हिंदूंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचललेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही तर ते कोणी उघडणार नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतीक म्हणून. आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे हे भान त्यांना विद्यार्थी दशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. काही सत्य कोर्टात सिद्ध होते, काही इतिहासात हरवते, काही मनात कायम जिवंत राहते. पैसा न्याय विकत घेतो असे लोक म्हणतात, पण अन्यायाची जाणीव ही कोणत्याही संपत्तीपेक्षा महाग असते आणि ती जाणीव करून देण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. हिंदू कोड बिल, एक मत समान मूल्य, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, समान वेतन कायदा, शिक्षणाचा मूलभूत हक्क, बहुजन शब्द न वापरता त्यांना अनुसूचित जात जमात म्हणावे हा आग्रह, भारतातील वर्ग लढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठी लढ्यांमध्ये आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तीमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे असे डॉक्टर गेल अमलेट सांगतात. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग याचा भेद न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. आंबेडकरांनी आपल्यासोबत विद्वत्ता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभवपणास लावले. अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नावर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशा वेळी अतिशय प्रभावीपणे तितकेच सुलभपणे ते मते मांडलीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्याचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांनी प्रचंड ज्ञान होते. तसेच 1935च्या कायद्याचे बारकावे त्यांना माहीत होते. घटनेचा मसुदा चर्चेला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीत स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्याच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होते. तर्कस्पष्ट, युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्द्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राजघटनेचे जनक म्हणतात. ते साजेसच आहे. आंबेडकर जाती व्यवस्थेच्या विरोधात लढत होते. हिंदू कोड बिल मतमतांतरामुळे पारित न झाल्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे पहिले राजकर्ते ठरले. देशातील राजघटना तयार करताना तमाम भारतीयाच्या हातात समानतेचा अमृत कलश देऊन खऱ्या अर्थाने बहुजनांचे हित साधून त्यांचे हक्क अजरामर केले. अशा या महान मुक्तिदात्यास अभिवादन करायचे असेल तर विचाराने प्रगल्भ
किंवा सर्वांना पुढे घेऊन चाला, शिक्षणाची कास धरा, नुसते सूट बूट न घालता त्यामधले विचार संपादन करा, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, मताची किंमत ओळखा, योग्य व्यक्ती, योग्य राज्यकर्ता, पुस्तक संग्रह, विचारांना नैतिकतेचे अनुष्ठान या गोष्टी आत्मसात केल्या तर ती बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. नुसते मिरवणुका काढून व डीजे लावून चित्रविचित्र गाण्यावर नाचून आपण आपले त्यांच्याविषयीचे प्रेम प्रकट न करता आपण त्यांची पुस्तके वाचली पाहिजेत, गल्लोगल्ली ग्रंथालय उभा केली पाहिजेत आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची आज आपली आणि प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लढलेल्या दलित समुदायासाठी हे मसीहा म्हणून उदयास आले. जय भीम. Hello everyone, I am Shivanya Arjun Yadav and today I am going to speak few words about Baba Saheb Ambedkar. Dr. Baba Saheb Ambedkar was a great social reformer and leader. He was born on 14th April at Mau. He believed in equality and justice. He is known as father of Indian Constitution. He is our inspiration. He was awarded by Bharat Ratna. Thank you. लहानपणापासूनच आपण मुलांना बाबासाहेबांच्या संविधानाविषयी, आपल्या राजघटनेविषयी, बाबासाहेबांचे ग्रंथ, त्यांची पुस्तके, त्यांची माहिती आपण लहानपणापासून या मुलांना शिकवली आणि त्यांना वाचनासाठी प्रवृत्त केले तर येणारी 10-20 वर्षानंतरची पिढी आपोआप हे कार्य पुढे नेणार आहे. त्यासाठी आपल्याला घराघरातून प्रत्येक मुलांसाठी हे संस्कार घडवणं आज गरजेचं झालेलं आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा शब्दमित्र चॅनेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सर्वांमेंटही करा. धन्यवाद. आपुलकी आपल्या मातीची साथ शब्दमित्र.